नमस्कार, मी विनीत सर स्वागत करतो आपल्या सर्वांच्या आजच्या व्हिडिओमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहिती असेल की 2023-24 पासून डिप्लोमाला फर्स्ट इयरला नवीन स्कीम ही लागू झालेली आहे. तर या नवीन स्कीमचं नाव आहे के स्कीम. मग या के स्कीमचा सिलेबस काय आहे, मग या के स्कीम मध्ये तुम्हाला काय काय सिलेबस आहे, सब्जेक्ट कोणकोणते आहे, एक्झामचं पॅटर्न कसं असेल, प्रॅक्टिकल कोणते होईल, आमची स्टडी स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे आणि ऑनलाईन क्लासेस. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहिती असेल की आपलं एक ऑनलाईन ऍप्लिकेशन आहे विनीत ट्युटोरियल्स नावाचं. ठीक आहे ना, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे आणि यामध्ये डिप्लोमाच्या फर्स्ट इयरचे सर्व कोर्सेस अवेलेबल आहे. त्यामध्ये बेसिक मॅथमॅटिक्स म्हणजे तुमचा M1, बेसिक केमिस्ट्री, ठीक आहे, नंतर बेसिक फिजिक्स सुद्धा अवेलेबल होऊन जाईल. त्यासोबतच असे सर्व कोर्सेस अवेलेबल आहे. तुम्ही एकदा जाऊन ऍप्लिकेशन मध्ये चेकआउट करा. एकदम कमी किमतीमध्ये अवेलेबल आहे. ठीक आहे ना, आणि टीचिंग क्वालिटी एकदम जबरदस्त आहे. म्हणजे जेवढे न्यूमरिकल्स तुमचे ऑफलाईन कोचिंग क्लासमध्ये सुद्धा होणार नाही, तुम्हाला कॉलेजमध्ये सुद्धा शिकवले जाणार नाही, तेवढं सर्व काही आमच्या ऍप्लिकेशनवर, आमच्या या कोर्समध्ये तुम्हाला दिलं गेलेलं आहे. तर एकदा जा आणि आमचं शिकवणं नक्की पहा. ठीक आहे ना. बघा कसं माहिती का, मला माझ्या याच्यावर कॉन्फिडन्स आहे, कारण आतापर्यंत जेवढं शिकवलं आहे तेवढंच परीक्षेत आलेलं आहे. आणि विद्यार्थी जबरदस्त आउट ऑफ मार्क विद्यार्थ्यांनी काढलेले, ऑनलाईन मध्ये आउट ऑफ मार्क सुद्धा विद्यार्थ्यांनी काढलेले आहे. तर बघा तुमचा नंबर आहे, कारण आमच्या जळगाव जिल्ह्यातील जेवढे पण टॉपर आहे ना, गव्हर्नमेंट कॉलेजचे, प्रायव्हेट कॉलेजचे, सर्वचे सर्व आमच्या कॉलेजमध्ये आहे, आमच्या क्लासमधले आहे. बघा टीचिंग तुम्हाला जबरदस्त मिळेल. वाटलं तुम्ही एक्सपिरियन्स घेऊन बघा, आमचं डेमो लेक्चर पहा. जर शिकवणं आवडलं तरच कोर्स परचेस करा. ठीक आहे ना. आणि पहिलं युनिट तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट दिलेलं आहे, जा आणि लागा अभ्यासाला. ठीक आहे ना. चला असो, तर आता आपण बघूया की आपला सिलेबस नेमका काय आहे. ठीक आहे ना. चला, तर तुम्हाला सर्वांना माहिती असेल की पहिल्या सेमिस्टरचा जवळपास सर्व ब्रांचेसचा सिलेबस सेम आहे. बघा मी पुन्हा एकदा सांगतोय, पहिल्या सेमिस्टरचा सर्व ब्रांचेसचा सिलेबस आपला सेम आहे. ठीक आहे. चला, मग कोणकोणते सब्जेक्ट आहे बघा रे बाळांनो. आता तुमचा पहिला सब्जेक्ट आहे बेसिक मॅथमॅटिक्स. आता बेसिक मॅथमॅटिक्सचा त्याला BMS या नावाने सुद्धा ओळखला जातो, पण आपल्यासाठी तो M1 आहे. आपल्यासाठी तो M1 आहे. ठीक आहे ना. चला असो, त्यानंतर बघा या ठिकाणी पेपरचा ड्युरेशन तुम्हाला दिला 3 तासांचा. 3 तासांचा तुमचा पेपर असणार आहे. 3 तास तुमचा पेपर असणार आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी FA आणि SA याचा अर्थ काय हो सर, तर FA म्हणजे फॉर्मेटिव्ह असेसमेंट आणि SA म्हणजे समेटिव्ह असेसमेंट. मग हे काय असतं सर, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे जे फॉर्मेटिव्ह असेसमेंटला हे जे तुमचे 30 मार्क दिलेले आहे ना, हे 30 मार्क कसे असतात माहिती आहे तुम्हाला. चला, हे 30 मार्क कसे असतात हे तुम्हाला मी सांगून देतो. ठीक आहे ना, टेन्शन घेऊ नका रे बाळांनो. चला, तर फॉर्मेटिव्ह असेसमेंटचे तुम्हाला 30 मार्क दिलेले. फॉर्मेटिव्ह असेसमेंटचे हे किती मार्क तुमचे, 30 मार्क आहे. आता 30 मार्क म्हणजे काय, तर तुम्हाला तुमच्या 2 युनिट टेस्ट कंडक्ट होतील. किती, 2 युनिट टेस्ट कंडक्ट होतील. UT1 युनिट टेस्ट नंबर 1 आणि युनिट टेस्ट नंबर 2 असे तुमचे 2 युनिट टेस्ट घेतल्या जातील. 2 घटक चाचण्या घेतल्या जाईल आणि या असेल तुमच्या 30 मार्काच्या. या असेल तुमच्या 30 मार्काच्या. 30 मार्कांची पहिली, 30 मार्कांची दुसरी. बरोबर आहे. आता समजा पहिल्या युनिट टेस्टला तुम्हाला मिळाले 30 पैकी 25 मार्क. तुम्हाला मिळाले 30 पैकी 25 मार्क. बरोबर आहे. हो सर, ठीक आहे. आता दुसऱ्या युनिटला तुम्हाला मिळाले 30 पैकी 30 मार्क. समजा आउट ऑफ मिळाले. समजा तुम्हाला किती मिळाले, आउट ऑफ मार्क मिळाले. ठीक आहे ना. मग आता तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, दोघांची ऍडिशन करायची, डिवायडेड बाय 2 करायचा. मग या दोघांचा ऍव्हरेज. ठीक आहे ना. मग ऍव्हरेज कसा काढता, तर ऍव्हरेज कसं काढता, 25 अधिक 30. पहिल्या तुम्हाला मिळाले 25, दुसऱ्या तुम्हाला मिळाले 30 डिवायडेड बाय 2. तर किती वाले वेळा हे तुमचे, हे झाले जवळपास तुमचे 27.5 मार्क. 27 मार्क, 27.5 का, म्हणजेच तुम्हाला एक कॉन्ग्रुएंट करून अप्रॉक्सिमेट करून तुम्हाला 28 मार्क दिले जातील. किती मार्क दिले, 28 मार्क. म्हणजे फॉर्मेटिव्ह असेसमेंटला तुम्हाला आहे 30 मार्काचं तुमचं फॉर्मेटिव्ह असेसमेंट असणार आहे. म्हणजेच काय की पहिल्या युनिट टेस्टचे 30 मार्क, दुसऱ्या युनिटचे 30 मार्क. तर या दोघांपैकी तुम्हाला किती पडताय, या दोघांचा ऍव्हरेज असतो आणि हा ऍव्हरेज जो आला ना आपला, हा ऍव्हरेज आपला या 30 पैकी जात असतो. म्हणजे तुमचा ऍव्हरेज किती गेला, 30 पैकी 28 मार्क. आलं का लक्षात. हो सर. आणि त्यानंतर तुमचं आहे समेटिव्ह असेसमेंट. समेटिव्ह असेसमेंट म्हणजे काय, तर एक प्रकारचा तुमचा हा फायनल बोर्डाचा पेपर असणार आहे. काय, फायनल बोर्डाचा पेपर असणार आहे. म्हणजेच काय की 70 मार्कांचा तुमचा बोर्डाचा पेपर असेल. आता 70 पैकी तुम्हाला समजा पडले, बघा आपले ऑनलाईन क्लासेस आहे, आपले ऑनलाईन कोर्सेस आहे, तुम्ही ऍप्लिकेशनवर जा आणि चेकआउट करा. इतक्या जबरदस्त पद्धतीने तुम्हाला शिकवलंय, तुम्हाला एकही डाऊट राहणार नाही याची गॅरंटी माझी डायरेक्टली. ठीक आहे ना. चला तुम्ही जा. तर 70 पैकी बऱ्याचशा विद्यार्थ्यांना 70 पैकी 70 सुद्धा पडतात. तर मी
अशा शुभेच्छा देतो आणि माझ्या बेस्ट विशेष आहे की तुम्हाला 70 आउट ऑफ 70 मिळतील. फक्त अभ्यास प्रॉपर करा, अभ्यास प्रॉपर करा आणि आपला कोर्स जाऊन एकदा चेक करा. ठीक आहे, तुम्हाला 70 पैकी थेरीमध्ये मिळाले 70 आणि या ठिकाणी तुम्हाला मिळाले 28 मार्क. मग सांगा मला किती आले? 70 अधिक 28 तर हे झाले तुमचे 98 मार्क्स. वा रे वा, आउट ऑफ 100. तर अशा पद्धतीने हे तुम्हाला मार्क वगैरे मिळत असतात. ठीक आहे ना. तुम्हाला समजलं असेल की फॉर्मेटिव्ह असेसमेंट काय आणि समेटिव्ह असेसमेंट म्हणजे काय. तर फॉर्मेटिव्ह म्हणजे तुमच्या युनिट टेस्टचा ऍव्हरेज जे तुमच्या 30-30 मार्काच्या 2 होणार आहे. त्यानंतर तुमचं समेटिव्ह असेसमेंट जे तुमची फायनल थेरी एक्झाम होणार आहे. ठीक आहे ना. चला असो, तर हे तुम्हाला क्लिअर वगैरे झालं असेल. आता पुढे आपण काही डिस्कस करून घेऊ. ठीक आहे, तर पुढे काय दिलेलं त्यांनी आपल्याला, हे झालं आपलं. त्यानंतर बघा फॉर्मेटिव्ह असेसमेंट प्रॅक्टिकल म्हणजे तुमच्या या ठिकाणी प्रॅक्टिकल कंडक्ट होईल. प्रॅक्टिकल म्हणजे काय? हे फॉर्मेटिव्ह असेसमेंट म्हणजे तुम्हाला या ठिकाणी मॅन्युअल वगैरे दिले जाईल. त्या मॅन्युअल मध्ये काही रीडिंग वगैरे. आता हे तुमचं मॅथ्स आहे. आता मॅथ्सचं तुम्हाला काय देणार आहे? काही देणार आहे का तुम्हाला? नाही. मग या ठिकाणी काय असेल माहिती आहे का? तुम्हाला काही ट्युटोरियल देण्यात येतील. तुम्हाला काही ट्युटोरियल देण्यात येईल, तुमचे काही असाइनमेंट वगैरे देण्यात येतील. ठीक आहे ना. प्रत्येक अशी 20-20 च्या बॅचेस पडल्या जाईल. तुम्हाला हे 10 एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करा, या पहिल्या चॅप्टरचे 10 एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करा, अशी तुम्हाला काही असाइनमेंट वगैरे दिल्या जातील. ठीक आहे ना. तर याचे मार्क तुम्हाला या ठिकाणी पकडले जातील. नंतर मॅन्युअल राहील, काही प्रॅक्टिकल बुक असेल तुम्हाला आणि या ठिकाणी सेल्फ लर्निंग SLA म्हणजे काय? तुमचं सेल्फ लर्निंग म्हणजे तुम्हाला स्वतःहून काही न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचे शिक्षकांच्या समोर बसून. आता मला निवड हे तुम्हाला सांगू की हे न्यूमेरिकल घ्या आणि याला व्यवस्थित सॉल्व्ह करून आणा. तर हे तुमच्या बुक्स वगैरे असणार आहे आणि हे 30 हे 70 म्हणजे 100 तर हे झाले आपले आणि 25 तुमचे प्रॅक्टिकलचे आणि 25 तुमचे सेल्फ लर्निंगचे. असे 50 मार्क तुमचे या ठिकाणी आणि हे 100 मार्क, 150 मार्क तुमचं टर्म वर्क असणार आहे. असं 150 मार्काचं तुमचं मॅथ्सला असणार आहे. ठीक आहे ना. चला असो, यावेळेस पहिल्यांदा त्यांनी मॅथ्सला प्रॅक्टिकल टाकलंय. म्हणजे असं पण होऊ शकतं की शिक्षक त्यांना तुम्हाला एखादा प्रॅक्टिकल वगैरे देतील, त्या ठिकाणी तुम्हाला सांगतील की चला रे हे न्यूमेरिकल सॉल्व्ह करा, सॉल्व्ह करशानंतर घरी जायला मिळेल. असं आलं लक्षात तुम्हाला? हो सर. देन तर दुसरा सब्जेक्ट आहे तुमचा बेसिक सायन्स, फिजिक्स आणि केमिस्ट्री. आणि हा विद्यार्थी मित्रांनो, बेसिक मॅथमॅटिक्स यावेळेस थोडंसं टफ करण्यात आलेला आहे. का बरं? एक चॅप्टर नवीन ऍड झाला म्हणजे डेरिव्हेटिव्ह. नवीन ऍड नाही झाला की तो M2 चा जो चॅप्टर होता ना, तो आता डेरिव्हेटिव्ह आता M1 ला आलेला आहे. म्हणजे थोडीशी M1 ची लेवल थोडीशी वाढलेली. बरं, त्यामुळे अभ्यास प्रॉपर करा. ठीक आहे. चला असो, तर फिजिक्स आणि केमिस्ट्री बेसिक सायन्स हा पेपर तुमचा होणार आहे MCQ फॉर्मॅट मध्ये ऑनलाईन. ठीक आहे ना. आता एक तुम्हाला सांगतो की दरवेळेस सर्वात कमी रिझल्ट याच सब्जेक्टचा असतो. कारण विषय काय करता विद्यार्थी ना, मॅथ्स वगैरे सॉल्व्ह करून घेता. त्यांना असं वाटतं की फिजिक्स आणि केमिस्ट्री एकदम सोपं आहे, वा आपण अभ्यास नाही बी केला तर चालून जाईल. पण नाही बाबा, तुमचे पर्सेंटेज खूप कमी होतात आणि भरपूर विद्यार्थी याच्यामध्ये बॅकलॉग सुद्धा पडतात. बरं, त्यामुळे सांगतोय की पहिल्यापासून फिजिक्स आणि केमिस्ट्री दोघांचा अभ्यास पॅरलल चालू द्या सुद्धा. ठीक आहे ना. याचे सुद्धा कोर्सेस आपल्या ऍप्लिकेशनवर आहे, एकदा चेकआउट करून घ्या. तर याचं नाव आहे BSc हो, बेसिक सायन्स. ठीक आहे ना. चला असो, तर याचा कोर्स कोड आहे 311 305. त्यानंतर याचा 1.5 तासांचा तुमचा ऑनलाईन एक्झाम होणार आहे. ऑनलाईन एक्झाम म्हणजे एक तर तुम्हाला कॉलेजच्या पीसीवर, कॉलेजच्या कॉम्प्युटरवर द्यायला लावतील किंवा तुम्हाला घरून तुमचे मोबाईल घेऊन जावं लागेल आणि तुमच्या मोबाईलवर MSBT एक्झाम ऍप नावाचं ऍप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करावं लागेल आणि त्याच्यावर तुम्हाला MCQ माध्यमातून पेपर सॉल्व्ह करावा लागेल. सर आमच्याच मोबाईलवर द्यायचा आहे का? हो बेटा, तुमच्याच मोबाईलवर द्यायचा आहे. मग यामध्ये मग सर आम्ही मिनिमाइज करून गुगलवर सर्च करू शकतो का? नाही बेटा, ते ऍप्लिकेशन मिनिमाइज होत नाही, नवीन विंडो ओपन होत नाही. ठीक आहे, येतं का लक्षात तुम्हाला? चला असो, तर हा ऑनलाईन MCQ एक्झाम पेपर असेल 70 मार्क स्टार आणि हॅश. याचा अर्थ काय की ऑनलाईन एक्झाम होणार, एक्सटर्नल एक्झाम. ठीक आहे ना. चला असो, तर याचं सुद्धा सेम आहे. 25 मार्काचा फिजिक्सचं प्रॅक्टिकल, 25 मार्काचं केमिस्ट्रीचं प्रॅक्टिकल, 25चं इंटरनल होणार आहे आणि 25चं केमिस्ट्री सुद्धा इंटरनल. सर हे इंटरनल काय असतो? तर ज्या वेळेस तुमच्या शेवटच्या बघा सर्व सबमिशन वगैरे होऊन जातं त्यावेळेस तुमचं इंटरनल प्रॅक्टिकल म्हणजे फिजिक्सचे जे पण काही प्रॅक्टिकल असतं तुम्हाला बॅच वाईज परफॉर्म करायला लावता. ठीक आहे, म्हणजे 10-10 ची बॅच असेल, 20-20 ची बॅच असेल, तुम्हाला परफॉर्म, चला रे या बॅच नंबर 1 ने हे प्रॅक्टिकल परफॉर्म करा, पहिलं करा, याने दुसरं करा, याने तिसरं करा, याने चौथं करा, असं बॅच वाईज तुम्हाला प्रॅक्टिकल परफॉर्म करायला लावता आणि त्याच्यावर तुमची ओरल घेतात, त्याच्यावरती मार्क दिले जातात. आणि हे 25 मार्क मॅन्युअलचे मार्क बेटा, तुम्हाला मॅन्युअल सुद्धा असणार आहे. मॅन्युअल म्हणजे वर्कबुक कसं असायचं तसं मॅन्युअल असतं. ठीक आहे, प्रॅक्टिकल बुक कसं तसं. आणि त्यानंतर सेल्फ लर्निंग तुम्हाला 25-25 मार्क आहे. तर सेल्फ लर्निंग म्हणजे काय? परत तुम्हाला काय दिल्या जातील? असाइनमेंट. यावेळेस असाइनमेंटचा नवीनच किस्सा आणला होता त्यांनी, म्हणजे लिहा अरे सबमिशन. ठीक आहे ना. सबमिशन मध्येच आपला डिप्लोमाचा अर्धा आयुष्य झाला. बरं, तुम्हाला माहिती असेल कारण मी पण डिप्लोमा केलेला आहे, पण आम्हाला जी स्कीमला होते आम्ही. चला असो, तर बघा रे बाळांनो, तर अशा करत 250 मार्कांचा तुमचा टोटल बेसिक सायन्स हा असणार आहे. ठीक आहे. चला
पुढे तुमचा कम्युनिकेशन स्किल. आणि हा फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये मला काय काय शिकायचं, तर फिजिक्समध्ये तुम्हाला शिकायचं बाळांनो की युनिट्स काय असतात, मेजरमेंट्स काय असतात, त्यानंतर मग तुमचं वेगवेगळ्या ऑप्टिक्स काय असतं, थर्मल इंजिनिअरिंग काय असते, थर्मोडायनामिकचे काही कॉन्सेप्ट आहे, ठीक आहे ना, हीट रिलेटेड काही कॉन्सेप्ट आहे, ऑप्टिक्स आहे, ठीक आहे ना. नंतर मग असं सर्व काही तुम्हाला शिकायचं आहे. त्यानंतर केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला काय शिकायचं आहे, तर केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला केमिकल बॉन्ड काय असतात, कॅटलिस्ट काय असतं, त्यासोबतच करोजन कसं होतं, त्यासोबतच मग पेंट काय असतं, इन्सुलेटर्स काय असतं, नंतर तुमचं पॉलिमर्स काय असतं, या सर्व गोष्टी तुम्हाला शिकायच्या आहे. इलेक्ट्रोकेमिस्ट्री काय असतं सर्व तुम्हाला शिकायचंय केमिस्ट्रीमध्ये, ठीक आहे. चला असो पुढे कम्युनिकेशन स्किल इंग्लिश विषय आपला, ठीक आहे ना. चला तर याचा पण काय होणार, तुमचा 3 तासांचा थेरी पेपर होईल. 3 तासांचा तुमचा थेरी पेपर होईल. तुम्हाला सांगितलं मी की आपलं फॉर्मेटिव्ह असेसमेंट म्हणजे काय, युनिट टेस्ट दोघांचे कंबाईन मार्क ऍव्हरेज वगैरे तुम्हाला सांगून दिलं, हे सेम आहे याच्यासाठी. 70 मार्कांचा तुमचा थेरी पेपर होईल. त्याचसोबतच बघा तुम्हाला परत या ठिकाणी काय दिलंय, प्रॅक्टिकल आहे 25 मार्काचं. इंग्लिशचं पण काही ना काही तुम्हाला ते वर्कबुक वगैरे दिले ते भरायला लावतील, ठीक आहे. आणि 25 मार्कांचा तुमचा आहे सेल्फ लर्निंग असेसमेंट. अशा प्रकारे 150 मार्काचा हा विषय तुमचा असणार आहे. आणि इंग्लिशमध्ये तुम्हाला काय काय शिकायचं सर, तर सर्वात पहिले व्होकॅब्युलरी, वेगवेगळे नेम्स, नंतर मग समानार्थी, विरुद्धार्थी, सिनॉनिम्स, अँटॉनिम्स, त्याच्यानंतर मग समजा तुमचं डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच तुम्हाला आहे. नंतर मग तुमचं लेटर रायटिंग कसं असतं, जर तुम्हाला समजा सुटी मारायची असेल तर अर्ज कसा लिहायचा, असं म्हणजे जे पण काही तुम्हाला लागतात इंडस्ट्रीमध्ये, ज्या गोष्टी, ज्या स्किल्स तुमच्यामध्ये असल्या पाहिजे, ठीक आहे ना, त्या सर्व तुम्हाला त्या ठिकाणी शिकायला मिळणार आहे, ठीक आहे ना. चला असो डायलॉग रायटिंग आहे, लेटर रायटिंग आहे, सर्व इंग्लिशचं ग्रामर सुद्धा भरलेलं आहे, भरपूर काही मस्त मस्त एकदम छान छान विषय इंग्लिश, ठीक आहे ना. चला असो त्यानंतर इंजिनिअरिंग ग्राफिक्स. आता इंजिनिअरिंग ग्राफिक्स यामध्ये जो कंटेंट तुम्हाला दिलेला आहे की पॅराबोला काढा, हायपरबोला काढा, नंतर लेटर कशी लिहिली जातात, मग इंजिनिअरिंग मध्ये आकडे वगैरे कशी लिहितात, नंबर कशी लिहिले जातात, वर्ड कशी लिहिले जातात, या सर्व गोष्टी तुम्हाला शिकवणार. नंतर फ्री हँड स्केचेस वगैरे सर्व तुम्हाला या ग्राफिक्स मध्ये शिकायला मिळणार आहे. आता हा ग्राफिक जो विषय आहे ना, हा पूर्णपणे इंटरनल आहे. याचा पेपर तुमचा फायनल थेरी एक्झाम होणार नाही, म्हणजे कॉलेजच याचा पेपर तुमचा सेट करेल. तर तुमचा हे जे तुमचं 50 मार्क आहे ना, या 50 पैकी 25 मार्क तुमचा असणार आहे सबमिशनला. 25 मार्क तुमचा सबमिशनला असेल, 25 मार्क तुमचा प्रॅक्टिकलला असेल, आणि 50 मार्काची तुमची इंटरनल एक्झाम होईल. बेटा काय होईल, इंटरनल एक्झाम. इंटरनल म्हणजे काय, कॉलेजचे शिक्षक लोक पेपर काढतील आणि तेच पेपर चेक करतील, तेच रिझल्ट लावतील, ठीक आहे ना. इंटरनल एक्झाम होईल, कारण हा ऍड्रेटचा सिम्बॉल दिला ना बेटा. ऍड्रेट म्हणजे काय, तुमची एक्झाम ही इंटरनल कॉलेज लेवलला होणार आहे असं, ठीक आहे ना. चला असो दर 100 मार्काचा पूर्ण टोटल टर्म वर्क आहे. पुढे तुमचा आहे इंजिनिअरिंग वर्कशॉप. म्हणजे वर्कशॉप मध्ये तुम्हाला वेगवेगळे टास्क दिले जातील की चला आता बघा, मागच्या वेळेस त्यांनी ना पत्रा दिला होता, पत्रा, त्या पत्र्याचं सुपली माहिती तुम्हाला, सूप आपला कचरा वगैरे भरायची, ती सुपली बनवून दाखवा. किंवा लाकूड दिलं, लाकूडची हातोडी बनवून दाखवा, त्या लाकडाला कापून 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 त्याला टी बनवून दाखवा. अशा बऱ्याचशा टास्क तुम्हाला दिले जातील, ठीक आहे ना. तर हे तुम्हाला परफॉर्म वगैरे करावं लागेल, ठीक आहे. नंतर मशीन तुम्हाला एक मटेरियल दिलं जाईल, त्याला घासा घासा घासा, कापा कापा कापा, बरोबर लेव्हल आणा, बरोबर असं एकदम बारीक काटकोनामध्ये 90 डिग्रीवर तुम्हाला त्याला कट करायचं आहे, त्याला घासायचं आहे. असे वर्कशॉप मधले जॉब सुद्धा तुम्हाला करावे लागतील, ठीक आहे. तर हे सुद्धा तुम्हाला हे सुद्धा इंटरनल, याचा थेरी पेपर होत नाही, याचं इंटरनल असतं. 50 मार्क तुमचं होईल आपलं फॉर्मेटिव्ह असेसमेंट, आणि 50 मार्क तुमचं इंटरनल होईल, म्हणजे कॉलेजच्या लेवलवरच ते तुमचं करून घेण्यात येईल, ठीक आहे ना. पुढे बघा फंडामेंटल्स ऑफ आयसीटी, म्हणजे कॉम्प्युटर बद्दल तुम्हाला नॉलेज, की कॉम्प्युटर कसं आलं, कॉम्प्युटरची हिस्ट्री काय आहे, कॉम्प्युटर कशा प्रकारे वापरला. तर MSCIT माहिती ना, MSCIT बस सेम MSCIT सारखंच आहे, ठीक आहे. तर हे सुद्धा तुमचं काय आहे, इंटरनल. हे सुद्धा काय तुमचं इंटरनल, ठीक आहे ना. चला म्हणजे 25 मार्काचा तुमचा फॉर्मेटिव्ह आणि 25 मार्क तुमचं इंटरनल. नंतर मग तुमचं ते 25 मार्क सेल्फ लर्निंग, तुम्हाला असाइनमेंट वगैरे, असाइनमेंट त्यावेळेस कंपल्सरी करून टाकले त्यांनी डायरेक्टली, ठीक आहे ना. पुढे योगासन अँड मेडिटेशन, योगा अँड मेडिटेशन, तुम्हाला ते योगासन वगैरेचे प्रकार शिकवतील आणि नंतर मग सांगतील चला रे हे करून दाखवा रे, ते करून दाखवा रे. मग योगासनचे फायदे काय, सर्व कोणकोणते प्रकारचे योगासन वगैरे आहे हे सुद्धा तुम्हाला लिहायला लावतील, असाइनमेंट वगैरे याचे तुम्हाला असणार आहे. तर अशा पद्धतीने हे तुमचं संपूर्ण सेमिस्टर असणार आहे. मग सर मग आता आम्ही कोणत्या सब्जेक्टवर जास्त फोकस करावा, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्यांची थेरी एक्झाम आहे ना त्यांच्यावर तुम्हाला फोकस करायचं. म्हणजे कोणते कोणते, बेसिक मॅथमॅटिक्स म्हणजे तुमचा M1 BMS, नंतर तुमचा बेसिक सायन्स, फिजिक्स, केमिस्ट्री यांची तुमची ऑनलाईन थेरी एक्झाम होणार आहे, ठीक आहे ना. मग याच्यावर फोकस करा. इंग्लिशवर थोडंसं फोकस करा, ग्राफिक्सवर थोडंही फोकस केलं तर भरपूर आहे, बस बाकी हे सर्व होऊन जातील. बाकी जास्त डोक्याला ताण घ्यायची गरज नाहीये, ठीक आहे ना. तर अशा पद्धतीने तुमचं संपूर्ण सेमिस्टर असणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता मी काय करणार आहे, आपल्या ऍप्लिकेशनवर
बेसिक मॅथमॅटिक्सला कोणकोणते चॅप्टर्स आहे हे सुद्धा मी डिस्कस करून देईल, ठीक आहे ना. म्हणजे हळूहळू प्रत्येक विषयामध्ये तुम्हाला काय काय शिकायचं आहे हे सुद्धा आपल्या ऍप्लिकेशनवर तुम्हाला मिळून जाईल. फ्री ऑफ कॉस्ट नोट्स आहे, फ्री ऑफ कॉस्ट सिलेबस आहे आपल्या ऍप्लिकेशनवर, सर्व काही फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला देण्यात आलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आताच जा ऍप्लिकेशन डाउनलोड करा, त्याच्यावर ऑनलाईन क्लासेस आहे, लेक्चर आहे, प्युअर रेकॉर्डिंग फॉर्मॅटमध्ये जबरदस्त पद्धतीने सर्व कॉन्सेप्ट शिकवले गेलेले आहे. तर तुम्ही एक काम करू शकता, ऍप्लिकेशन डाउनलोड करून आपापला अभ्यास घरी बसूनच आरामात जबरदस्त पद्धतीने करू शकता. तर आय होप सो तुम्हाला सर्वांना आजचा हा व्हिडिओ समजला असेल. तर या व्हिडिओला तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि बघा तुम्हाला के स्कीमचे काय काय फायदे वाटतात आणि काय काय तोटे वाटतात. आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघता, तुम्ही कोणत्या जिल्ह्यातले आहात आणि तुम्हाला 10वीला किती पर्सेंट होते, नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकतात. आणि बघा माझे एफर्ट्स तुम्हाला जर आवडत असेल, माझं बोलणं, माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल, माझं शिकवणं जर तुम्ही ऍप्लिकेशनवर जाऊन बघून आले असाल, तर कसं वाटलं माझं शिकवणं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये करा. कारण ह्या तुमच्या प्रेरणा, तुमच्या कमेंट्स आम्हाला खूप मोटिवेट करत असतात, ठीक आहे ना. तर माझ्या बेस्ट विशेष तुमच्या कायम सोबत राहील. जबरदस्त आपली सुरुवात करा, खतरनाक तयारी करा आणि खूप पुढे जा, खूप मोठ्या पदावर जा, अशा माझ्या बेस्ट विशेष तुमच्या कायम सोबत राहतील. चला तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.